नमस्कार मंडळी, बरे आहात ना आपण सगळेजण. मी मागेच आपल्याला एकदा म्हटलं होतं की आता आपण संस्कृत संभाषणांच्या वरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला सुद्धा संस्कृत अशा प्रकारची काही वाक्य तयार करता येतील. आता आज देखील आपण एक संभाषण पाहणार आहोत. संभाषण हे डायनिंग टेबलवरचं आहे. आईने जेवण तयार केलेलं आहे आणि मुलं वडील सगळेजण जेवायला बसलेले आहेत, असं हे संभाषण आहे. सगळे शब्द आपल्याला गेलेले आहेत. थोडंसं आपण स्मरणात ठेवलं असेल तर आपल्या लक्षात येईल. आता पहिलं असं आहे, माता वदती. माता म्हणजे आई. आता शब्द गेला आहे. आई म्हणते, सर्वे भोजनपीठम आगच्छन्तु. भोजनपीठ हा नवीन एक शब्द आहे. आपण याला जेवणाचं टेबल म्हणतो. आपण मराठीत आली डायनिंग टेबल असंही म्हणतो. ती सगळ्यांना काय सांगते, सर्वांनी भोजनपीठम आगच्छन्तु. सर्वांनी डायनिंग टेबलपाशी या. कारण काय, भोजनम सिद्धमस्ति. सिद्ध म्हणजे तयार, माहिती आहे आपल्याला. कारण भोजन म्हणजे जेवण तयार आहे. तेव्हा आईने बोलावलेलं आहे सगळ्यांना जेवायला. सर्वे वदंती आगच्छामः. सर्वजण एकदम म्हणतात. कोणी काही काम करत असेल तर सगळेजण म्हणतात आगच्छामः, आलो. किंवा आपण मराठीमध्ये म्हणतो येतो. त्याप्रमाणे सर्वजण येतात. आता जी मुलगी आहे तिचं नाव आहे विद्या. ती विद्या म्हणते अंब. आईला आणखीन एक शब्द आहे अंबा असा. त्याचं हे संबोधनाचं रूप आहे. ती आईला हाक मारते. आई ती काय सांगते, मह्यम सुपोदनम तक्करम च यच्छतु. एक नवीन शब्द आहे, पण मला वाटतं गेलेला आहे तो. तक्करम म्हणजे ताक. ती म्हणते मला सुपोदनम. आपण मागे एकदा जेवणाच्या ताटाचा आपण एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये सुपोदन शब्द गेला आहे, म्हणजे आमटी भात, सार भात. ती काय म्हणते, मला आमटी भात आणि ताक दे, असं ती सांगते. प्रकाश हा वदती. प्रकाश नावाचा मुलगा आहे. तो आता म्हणतोय माते. आई अंब म्हणत नाही, माते म्हणते. दुसरा शब्द आला आहे. आई अहम रोटिकाम व्यंजनम च यच्छामि. मला रोटी, पोळी आणि व्यंजनम भाजी मला हवी आहे. इच्छामि म्हणजे मला हवी आहे, मला दे, मी इच्छितो. पिता वदती. आता वडील म्हणतायत भवती. आदरार्थी आहे हा शब्द भवती. बायकोला उद्देशून म्हणालेले आहे भवती. मह्यम रोटिकाम शकलादम च इच्छामि. सगळे शब्द गेलेले आहेत. रोटिका मग अशी आपण अर्थ बघितला की मला पोळी आणि शकलाद म्हणजे आपण सॅलड म्हणतो, कोशिंबीर म्हणतो. ती मला दे, पोळी आणि कोशिंबीर मला हवी आहे. आई म्हणते अहम सर्वेभ्यः परिवेशयामि यहायम वांछति. मी सर्वांना वाढते. परिवेशयामि मी वाढते सगळ्यांना. आणि यहायम वांछति जे ज्याला पाहिजे ते मी सगळ्यांना वाढते आहे. तेवढ्यात वडिलांना पुन्हा एकदा आठवलं. ते म्हणाले की त्वम किम इच्छसी. मग तू काय खाणार आहेस, तू काय इच्छितेस. ती काय म्हणते त्याच्यावरती आईने सांगितलं, अहम तक्रोदनम गृह्णामि. तक्र मगाशी शब्द गेला आहे. मी ताक आणि भात घेते. नास्ति मे अतीव क्षुधा. मला काही जास्त भूक नाही आहे. क्षुधा म्हणजे भूक. मला जास्त भूक नाही, तेव्हा मी फक्त ताक भात घेते. सर्वे सानंदम भोजनम कुर्वन्ति. अशा प्रकारे सर्वजण आनंदाने जेवण करतात. हे संभाषण आज आपण याच्यासाठी इथेच थांबतो आहे. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला
आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करालच आणि आठवणीने कमेंट द्यायला विसरू नका. जयतु संस्कृत.